हॅलो फ्रेंड्स, बघा फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मॉटिक प्रेशर ते ऑलरेडी आपण कंप्लीट केलेली आहे. आज आपल्याला ते ऑस्मॉटिक प्रेशर ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर न्यूमरिकल्स या ठिकाणी बघायचे आहेत. ऑलरेडी एक न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे, पण त्याच्या अगोदर आपण बघणार की ऑस्मॉटिक प्रेशरवरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी आपण कुठले वेगवेगळ्या फॉर्म्युलीज या ठिकाणी यूज करू शकतो. बघा, व्हेरी सिंपल फॉर्म्युला आपण जो यूज करणार, पहिला फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आहे. कुठला फॉर्म्युला आपण हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी यूज करू शकतो? दॅट वन इज युअर जनरल सोल्युशन इक्वेशन विच इज युअर पायव्ही इक्वल टू NRT. जो फॉर्म्युला आहे तुमचा पायव्ही इक्वल टू NRT. पाय काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी? तर ऑस्मॉटिक प्रेशर. व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. R is a solution constant. It is similar to the gas constant. त्याच्या दोन वेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे, डिस्कस आपण त्या केलेल्या आहेत. T इज अ ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन केल्विन. ओके, हा फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करणार. त्याच्यानंतर सेम यालाच थोडंसं कन्वर्ट आपण करणार. पायव्ही इक्वल टू NRT जो आहे हा व्ही जर आपण इकडे नेला तर N/V होईल. तो नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम आपण C मीन्स कॉन्सन्ट्रेशन दाखवतो. देअरफॉर इट इज पाय इक्वल टू, हा व्ही इकडे गेला, N/V म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C. पाय इक्वल टू CRT. बघा, कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करतो मित्रांनो, तर ते कॉन्सन्ट्रेशन आपण वेगवेगळ्या वेजने एक्सप्रेस करतो. मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, बरोबर आहे, पर्सेंट बाय मास, पर्सेंट बाय व्हॉल्यूम, नॉर्मॅलिटी. इथं मोस्टली आपण मोलर कॉन्सन्ट्रेशनचा विचार करतो आहे. जसं आपण आयसोटोनिक हायपरटोनिक बघितलं तिथं आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन यूज केलं. मग कॉन्सन्ट्रेशन ही मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करतो, म्हणून हेच इक्वेशन तुम्ही ह्या पद्धतीने दिलं तरी चालेल. पाय इक्वल टू CRT किंवा पाय इक्वल टू MRT. हिअर M मीन्स द मोलॅरिटी. कॅपिटल M आहे म्हणजे मोलॅरिटी आहे. तो जर स्मॉल राहिला असतं त्याला मोलॅलिटी असं म्हटलं असतं आपण, जे मागच्या याच्यात आपण बघितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने हे सेकंड इक्वेशन आपण यूज करणार. किंवा तिसरं खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे, कारण की आपण म्हणतो मित्रांनो की ऑल द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑर एव्हरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज युटिलाइज टू कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट. मग तुम्हाला जर सोल्यूटचं मोलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करणार? तर सोल्यूटचं मोलर मास आपण दाखवतो M2 ने. M2 इज अ मोलर मास ऑफ सोल्यूट विच इज इक्वल टू M2 इक्वल टू W2RT अपॉन पाय व्ही. आता याच्यात M2 म्हणजे काय? तर मोलर मास ऑफ सोल्यूट आहे, बरोबर आहे. W2 मास ऑफ सोल्यूट, जे तुम्ही मास घेतलं असेल ते. R परत सोल्युशन कॉन्स्टंट आहे. T इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर, पाय ऑस्मॉटिक प्रेशर, V इज दी व्हॉल्यूम. म्हणजे सर्व टर्म्स तुम्हाला आता माहिती आहेत. याच्यापैकी कुठलं तरी एखादं इक्वेशन आपण या ठिकाणी युटिलाइज करणार हे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी, किंवा पुढचे न्यूमरिकल किंवा अजून काही वेगळे फॉर्म्युलीज यूज करायचे असतील तर त्या न्यूमरिकलच्या वेळेस तुम्हाला ते फॉर्म्युलीज मी या ठिकाणी सांगेल. ठीक आहे, तर आपण आता फर्स्ट न्यूमरिकल या ठिकाणी बघणार. बघा, फर्स्ट न्यूमरिकल तुम्हाला काय दिलं व्यवस्थित रीड करा, काय दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहा आणि मग कुठला फॉर्म्युला यूज करायचा आणि कसं सॉल्व करायचं ते आपण या ठिकाणी बघणार. बघा आता काय म्हटलेलं आहे व्यवस्थित बघा. कॅल्क्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजेच मित्रांनो पाय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ 4.5 ग्रॅम्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं मास, सोल्यूटचं मास म्हणजे W2 तुम्हाला दिला आहे 4.5 ग्रॅम्स. पुढे काय म्हटलं आहे? डिझॉल्व इन 100 ml ऑफ वॉटर. मी तुम्हाला व्हॉल्यूम देऊन टाकलं आहे 100 ml. पुढे काय दिलेलं बघा, ॲट 298 केल्विन. T तुम्हाला दिलेलं आहे T ॲब्सोल्यूट टेम्परेचर, केल्विनमधलं टेम्परेचर केल्विनमध्येच दिलेलं आहे, प्रश्नच नाही आहे. आणि R तुम्हाला दिलेला आहे R इक्वल टू काय म्हटलं बघा, R इक्वल टू 0.0821. याची व्हॅल्यू वेगवेगळे आपण घेऊ शकतो. तुम्हाला काल सांगितलं तुम्ही लिटर ॲटमॉस्फिअर, केल्विन इन्व्हर्स,
मोल इन्व्हर्स. बघा आरची व्हॅल्यू जी आहे ती जर समजा तुम्हाला लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये दिलेली असेल तर ती व्हॅल्यू किती असते मित्रांनो? 0.082. पुढचं फिक्स नाही आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 1 घेतला तरी चालेल, जो दिलेला असेल तो घ्या, दिलेला नसेल तर काय घेणार? 0.082 एवढं घेतलं तरी चालेल, 0.08206 घेतलं तरी चालेल, 0.0820605 काही घेतलं तरी चालणार. ओके. आणि जे ऑलरेडी दिलेलं असेल तर मग तो प्रश्न नाही, तुम्हाला जे दिलं असेल तेच त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. सोल्यूटचं नाव तुम्हाला देऊन टाकलं आहे मित्रांनो. कुठलं सोल्यूट म्हटलं रे? बघा ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ 4.5 ग्रॅम्स ऑफ ग्लुकोज या ठिकाणी म्हटलं आहे. मग तुम्हाला जर ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती असेल तर त्याचं मोलर मास तुम्हाला सांगता येईल. बरोबर आहे. मोलर मास कोणाचं लिहितोय आम्ही या ठिकाणी? ग्लुकोज. 7वी 8वी 9वी 10वी पासून आपण ग्लुकोज बघतोय. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6. C6H12O6. मग कार्बनचं ॲटोमिक मास, हायड्रोजनचा ॲटोमिक मास, ऑक्सिजनचा ॲटोमिक सर्व तुम्हाला माहिती आहे. कार्बनचा ॲटोमिक मास घेतो आपण 12, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16. सर्वांच्या ॲटोमिक मासची बेरीज केली तुम्हाला मोलर मास मिळेल. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला ग्लुकोजचं मोलर मास मिळतं 180. मोलर मास आहे ग्रॅम्स पर मोल. लक्षात आला? तर ह्या पद्धतीने बघा या सर्व व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. बघा आता आरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे? बघा लिटर ॲटमॉस्फिअर, केल्विन इनवर, मोल इनवर. म्हणजे तुमचा पाय जो येणार आहे, ऑस्मॉटिक प्रेशर जो येणार आहे आन्सर तुमचं, ते कशामध्ये आलं पाहिजे? ATMमध्ये आलं पाहिजे. कारण की याच्यात ATM तुम्ही यूज केला आहे. पण व्हॉल्यूम कशामध्ये? बघा लिटर. आणि इथं व्हॉल्यूम दिलं तुम्हाला कशामध्ये दिलं आहे? MLमध्ये दिलं. मग हे MLचं कन्व्हर्शन लिटरमध्ये कसं करणार? 100 ml. याला जर तुम्ही 1000ने डिवाइड केलं, बघा 100 डिवायडेड बाय 1000 लिटरमध्ये करायचं आहे म्हणून त्याला आपण 1000 डिवाइड केलं, 0.1 लिटर. मग आता बघा ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. एवढं जर तुम्हाला दिलेलं असेल आणि तुम्हाला जर पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही कुठलं इक्वेशन त्या ठिकाणी यूज करणार? बघा आता याच्यातलं असं पर्टिक्युलर एखादं इक्वेशन शोधून काढा की जे यूज करून तुम्ही सहज पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. किंवा हे जे इक्वेशन्स आहेत दिलेलं आहे, तुम्हाला म्हटलं तुम्ही काही वेळेस आपल्याला चेंज करायला होऊ शकतं, वेगळं इक्वेशन यूज करायला होऊ शकतात, पण ह्याच इक्वेशन्सला आपण रिअरेंज पण करू शकतो मित्रांनो. बरोबर आहे. रिअरेंज करून आपण सहज ते इक्वेशन या ठिकाणी काढू शकतो किंवा ते इक्वेशन आपण या ठिकाणी यूज करून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकतात रिअरेंज करून. बघा आता ह्या सर्व इक्वेशन्समध्ये तुम्हाला शेवटचं जे इक्वेशन दिलेलं आहे ते पण आपण यूज करू शकतो. डायरेक्ट हे इक्वेशन यूज केलं तरी पण चालणार आहे. बरोबर. पण आपल्याला सर्व व्हॅल्यूज ज्या दिसत आहेत त्या ह्या इक्वेशनमधल्या दिलेल्या M2 तुम्हाला दिलं आहे, W तुम्हाला दिला आहे, R तुम्हाला दिला आहे, T दिला आहे, V दिला आहे. फक्त पाय काढायचा राहिला आहे जो तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायचा आहे. मग जर समजा आपण ह्याच इक्वेशनला रिअरेंज केलं मित्रांनो तर ते इक्वेशन कसं लिहिणार आहे? बघा याला मी रिअरेंज करतो आहे, मला पाय काढायचं आहे म्हणून मी पाय वर लिहिला. बघा पाय इक्वल टू, बरोबर आहे, W2RT. मी जसं तसं ठेवलं आहे W2RT. बरोबर आहे. पाय जो आहे तो पाय आपण इकडे आणला आहे. बरोबर आहे. इकडे काय शिल्लक राहिलं तुमचं? V. आणि हा M2 पण खाली जाईल, M2 × V. मग आता पाय कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्व व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत, सर्व व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. त्या व्हॅल्यू फक्त पुटअप करा. त्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला पायची व्हॅल्यू ठिकाणी मिळेल. मग करूया पुटअप. W2ची व्हॅल्यू काय आहे बघा? 4.5 ग्राम्स इंटू R. R दिला तुम्हाला 0.082. 0.081. T किती दिला रे मित्रांनो? T दिला तुम्हाला 298 केल्विन डिवायडेड बाय M2. M2 आत्ता काढला आपण बघा ग्लुकोजसाठी. किती येतो? 180 ग्रॅम्स पर मोल. आणि आता व्हीचं कन्व्हर्शन ऑलरेडी आपण केलं आहे मित्रांनो लिटरमध्ये, 0.1 लिटर. मग एवढ्या सर्व व्हॅल्यूज तुम्ही पुटअप केल्या आहेत. बाय लॉग तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन सहज करू शकतात. प्रत्येकाचा लॉग बघायचा यांचा. बरोबर आहे. यांची लॉगची बेरीज, खालच्यांच्या लॉगची बेरीज, दोघांच्या लॉगचं सबस्ट्रॅक्शन करा, वरच्यांचा लॉग आणि खालच्यांच्या लॉगचं, आणि मग त्याचं अँटी लॉग घ्या
अँटी लॉग घेतल्यानंतर तुम्हाला फायनली या पायची व्हॅल्यू मिळेल आणि पायची व्हॅल्यू तुम्हाला जी मिळणार आहे मित्रांनो ती कशामध्ये असेल रे? दॅट वन इज इन युअर ATM, ॲटमॉस्फिअरमधली ती व्हॅल्यू असेल. मग हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला ॲटमॉस्फिअरमधली जी व्हॅल्यू मिळणार हे सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या, कॅल्क्युलेशन केलं आणि शेवटी जी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला ती ATMमधली मिळेल 6.116. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय ATM, ॲटमॉस्फिअर. पाय मीन्स काय? ऑस्मॉटिक प्रेशर. लक्षात आलं? तर झालं तुमचं फर्स्ट न्यूमरिकल. ठीक आहे. बघा सेकंड न्यूमरिकल काय दिलेलं आहे त्याच्यात काय म्हटलं बघू आपण अगोदर. अ सोल्युशन ऑफ शुगर कंटेनिंग 17.8 grams पर लिटर. म्हणजे तुम्हाला शुगर देऊन टाकलेली आहे, त्याचं शुगरचं मास तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. मास ऑफ शुगर, मास ऑफ शुगर ज्याला तुम्ही W2 ने दाखवू शकतात. किती दिलं आहे बघा? 17.8 grams पर लिटर असं म्हटलं आहे मित्रांनो. म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुम्हाला देऊन टाकलं आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती घेणार मग तुम्ही? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 1 लिटर. बरोबर आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला पुढे काय म्हटलं आहे बघा आता. हॅज अन ऑस्मॉटिक प्रेशर 1.2 ATM. मी तुम्हाला पायची व्हॅल्यू देऊन टाकलेली आहे. पाय इज इक्वल टू here osmotic pressure pi is equal to 1.2 ATM. Calculate the temperature, absolute temperature T जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि परत तुम्हाला R दिलेला आहे. इथंच घेऊ आपण ती व्हॅल्यू, परत लिहिण्याची गरज नाही आहे. R तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. बघा आता अशा न्यूमरिकलमध्ये आपण त्याला काय करणार, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं. इथं जसं म्हटलं आपण एनची व्हॅल्यू N डिवायडेड बाय V जर केलं तुम्हाला C मिळतो, कॉन्सन्ट्रेशन मिळतो. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम 1 लिटर आहे, प्रश्न नाही, फक्त नंबर ऑफ मोल्स काढले आहे ते तुम्हाला Cची व्हॅल्यू मिळेल. मग Cची व्हॅल्यू काय असेल बघा. C इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. C इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? मास ऑफ सोल्यूट म्हणजे W2 डिवायडेड बाय M2. M2 कोणासाठी घेणार रे? शुगरसाठी घेणार. शुगरचा फॉर्म्युला माहिती आहे का? जसं मागच्यात आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला बघितला C6H12O6, तसा शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. काय? C12H22O11. आणि त्याचं जर तुम्ही मोलर मास कॅल्क्युलेट केलं तर ते तुमचं 342 ग्रॅम्स पर मोल. मोलर मास आहे म्हणून पर मोल आपण त्याला घेतलं. आपण ऑस्मॉटिक प्रेशर आयसोटोनिक सोल्युशन जे घेतलं त्याच्यात तुम्हाला हे सांगितलेलं होतं मी. बरोबर आहे. मग नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर 17.8 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स काय म्हणतो आपण? मास डिवायडेड बाय मोलर मास 342 इंटू 1 करणार तुम्ही व्हॉल्यूम. व्हॉल्यूम 1 लिटर तर नाही लिहिलं तरी पण चालेल. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे 17.8 डिवायडेड बाय 342 हे तर तुमचं 0.052. मी तुम्हाला ह्या Cची व्हॅल्यू मिळाली 0.052. याला तुमचे कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये जाणार? कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर पर DM3, ज्याला तुम्ही कॅपिटल M ने पण दाखवतात, मोलॅरिटी. बरोबर आहे. मग आता Cची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला C माहिती आहे, तुम्हाला R माहिती आहे, तुम्हाला T कॅल्क्युलेट करायचं आहे. वी नो दॅट पाय इक्वल टू, बघा आता हे इक्वेशन तुम्हाला काय दिलं रे? वी नो दॅट पाय इक्वल टू व्हॉट? पाय इक्वल टू CRT. पाय इक्वल टू CRT. मग तुम्हाला T पाहिजे, देअर फॉर हिअर T इक्वल टू काय करणार मग? पाय अपॉन CR. मग पाय किती दिला बघा जरा. पायची व्हॅल्यू तुम्हाला देऊन टाकली आहे 1.2. बरोबर आहे. 1.2 डिवायडेड बाय C किती म्हटलं रे? इथं आपण कॅल्क्युलेट केलं बघा 0.052 इंटू R.
आरची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे 0.082. बघा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर तुम्हाला ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे आहे म्हणजे टीची व्हॅल्यू जी आहे त्या तुम्हाला मिळेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तुम्हाला मागच्या ह्याच्यात पण सांगितलं मी. म्हणजे याचा लॉग बघायचा आणि त्याच्यातून त्या लॉगमधून ह्या दोघांच्या लॉगची जी सम असेल ती सबस्ट्रॅक्ट करायची आणि म्हणजे आन्सर आला असेल सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याचा तुम्हाला अँटीलॉग बघायचं आहे आणि फायनल आन्सर जे असेल मग ते असेल तुमचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड दॅट वन इज युअर 281.4 केल्विन. तर अशा पद्धतीने फायनली तुम्हाला या ठिकाणी टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे आहे ते मिळालेलं आहे 281.4 केल्विन. जसं मागच्या जेव्हा आपण वेगळं काहीतरी क्वांटिटी कॅल्क्युलेट केली तसं या ठिकाणी टेम्परेचर आपण कॅल्क्युलेट केलं आहे. बरोबर आहे. मागच्यात आपण प्रेशर कॅल्क्युलेट केला, इथं तुमचं टेम्परेचर असणार आहे. असं प्रत्येक न्यूमरिकलमध्ये कुठला तरी एक फॅक्टर जो असेल जो याच्यात तुम्हाला दिलेला आहे तो फॅक्टर आपण कॅल्क्युलेट या ठिकाणी करणार. तर हे झालं तुमचं सेकंड न्यूमरिकल. ओके. बघा थर्ड न्यूमरिकल आपण आता बघतोय. बघूया काय दिलं त्याच्यामध्ये. 30 grams ऑफ ग्लुकोज डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. म्हणजे तुम्हाला मास ऑफ ग्लुकोज देऊन टाकलेलं आहे. बघा हे न्यूमरिकल थोडंसं बाकीच्या न्यूमरिकल्सपेक्षा थोडंसं वेगळं आहे. याच्यात आपल्याला पूर्ण वाचल्यानंतर तुमचं लक्षात येईल की दोन वेगळे ग्लुकोज सोल्युशन तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ग्लुकोज सोल्युशन फर्स्ट अँड ग्लुकोज सोल्युशन सेकंड. दोन वेगळे ग्लुकोज सोल्युशन आपण कन्सिडर करतो आहे. त्यातलं फर्स्ट ग्लुकोज सोल्युशनसाठी तुम्हाला काय दिलं बघा. 30 grams ऑफ ग्लुकोज डिझॉल्व इन 1 liter. तर या ठिकाणी W2 जो दिला आहे तो 30 grams दिलेला आहे. व्हॉल्यूम जे दिलेलं आहे ते 1 liter दिलेलं आहे पहिल्या ग्लुकोज सोल्युशनसाठी. हॅज ऑस्मॉटिक प्रेशर त्याचा पाय जो आहे पाय आपण त्याला पाय 1 ने दाखवलं. ऑस्मॉटिक प्रेशर पहिल्या ग्लुकोज सोल्युशनसाठी आहे म्हणून त्याला आपण पाय 1 ने दाखवलं आणि त्याची किंमत तुम्हाला दिलेली आहे. त्याची व्हॅल्यू आहे 4.91 atm ॲट 303 केल्विन. टेम्परेचर दिलं मित्रांनो 303 केल्विन. लक्षात व्यवस्थित. दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलेलं हे झालं फर्स्ट ग्लुकोज सोल्युशनसाठी. दुसऱ्या ग्लुकोज सोल्युशनसाठी काय म्हटलं आहे. इफ दी ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द ग्लुकोज सोल्युशन. आता ग्लुकोज सोल्युशन कुठलं आलं मग सेकंड. तर याचा ऑस्मॉटिक प्रेशर जो आहे त्याला मी या ठिकाणी लिहितोय याचा कंपॅरेटिव्ह पाय 2. काय म्हटलं बघा ऑस्मॉटिक इफ दी ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द ग्लुकोज सोल्युशन इज 1.5 atm. इथं दिलं तुम्हाला 1.5 atm. पुढे काय म्हटलं आहे ॲट द सेम टेम्परेचर. टेम्परेचर सारखंच आहे म्हणजे 303 केल्विन. बरोबर आहे. व्हॉट वुड बी इट्स कॉन्सन्ट्रेशन. तर याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल. बरोबर आहे. C2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इकडचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं नाही पण इकडचं कॉन्सन्ट्रेशन जे मित्रांनो ते आपण काढू शकतो. कसं काढणार आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय तर तुम्हाला म्हटलं मी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम जर तुम्ही केलं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मिळेल. नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलर मास. मग ग्लुकोज जो आहे आत्ताच बघितलं आपण पहिल्या न्यूमरिकलमध्ये ग्लुकोजचं मोलर मास किती घेणार तुम्ही 1/0 grams पर मोल. पूर्ण लिहित नाही आहे मी इथं डायरेक्ट व्हॅल्यूज पुटअप केल्या. हे झाले नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम 1. त्याला डिवाइड करायची गरज नाही आहे 1 व्हॉल्यूम आहे. तर झालं तुमचं पहिल्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. बघा पहिल्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. बरोबर आहे. 1/6 त्याला तुम्ही लिहिलं तरी चालेल असं ठेवलं तरी पण चालेल. मी तुम्हाला C1ची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर. इकडे C2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. पाय 2 तुम्हाला दिलेलं आहे पाय 1 दिलेला आहे. टी दोघांकडे सारखा आहे. अजून दोघांकडे काय सारखं असेल रे दोघं सोल्युशनसाठीचा आर जो आहे तो सारखा असेल. आर तर तुम्ही कोणत्याही सोल्युशनसाठी घ्या आरची व्हॅल्यू बदलत नाही. लिटर ॲटमॉस्फिअर असेल तर 0.082 लिटर ॲटमॉस्फिअर केल्विन इन स्मॉल इन्व्हर्स. जर समजा जूलमधली व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू वेगळी असते 8.314 जूल केल्विन इन्व्हर्स स्मॉल इन्व्हर्स. बरोबर आहे. ती व्हॅल्यू जर कुठे यूज करावी लागली तर आपण करणार न्यूमरिकल्समध्ये. बघा आता दोन सोल्युशन तुम्हाला दिलेले आहेत. बघा ह्या दोघं सोल्युशनचं कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे. मग या ठिकाणी लिहितोय मी आता व्यवस्थित लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे.
तुम्हाला एंट्रन्स एक्झाममध्ये अशा पद्धतीचे न्यूमरिकल्स विचारले जातात. बघा, पहिल्या सोल्युशनसाठी ग्लुकोज फर्स्ट सोल्युशन म्हणतो मी त्याला. त्याच्यासाठी मी काय लिहिलं बघा, पाय1 किंवा पाय इक्वल टू हे इक्वेशन मी यूज करतो आहे. बरोबर आहे, मला हे इक्वेशन यूज करायचं आहे. पहिल्या सोल्युशनसाठी म्हणून काय लिहिलं मी, पाय1 इक्वल टू C1 RT. आर दोघांसाठी सारखा आहे म्हणून त्याच्यात R1 नाही घेतलं मी. दोघं ठिकाणी टी सारखा आहे म्हणून त्याला फक्त टीच घेतलं, कारण की सारखा सारखा आहे. दुसऱ्या सोल्युशनसाठी काय लिहिणार रे, ग्लुकोज सेकंड सोल्युशनसाठी त्याचा पाय2 C2 RT. बरोबर आहे. मग जर समजा आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं, आपण याला इक्वेशन सेकंड म्हटलं, तुम्हाला कसली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, C2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर आहे. मग आपण जर असं म्हटलं, इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने आपण डिवाईड करून टाकलं. डिवाइड इक्वेशन 1/2. 1/2 जर केलं तुम्हाला आन्सर काय मिळेल, पाय1 डिवायडेड बाय पाय2 मिळेल की नाही. पाय1 डिवायडेड बाय पाय2 विच इज इक्वल टू C1 RT डिवायडेड बाय C2 RT. बघा, दोघा ठिकाणी RT सारखा आहे मित्रांनो, तो कॅन्सल होईल. मग आता तुम्हाला व्हॅल्यू कसली कॅल्क्युलेट करायची रे, कारण की तुम्हाला पाय1 माहिती आहे, पाय2 माहिती आहे, C1 माहिती आहे, C2ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपण त्याला रिअरेंज करणार. दॅरफॉर C2 इक्वल टू, C2 इकडे आला आहे, इकडे तुमचा शिल्लक राहिला आहे C1, त्याला डिवायडेड बाय काय असेल रे, पाय1 आणि इंटू काय असेल हा तुमचा पाय2. तर या व्हॅल्यूज जर तुम्ही आता पुटअप केल्या तर तुम्हाला C2ची व्हॅल्यू सहज मिळेल, विच इज इक्वल टू C1. C1ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही, C1ची व्हॅल्यू तुम्ही ॲज इट इज ही टाकली तरी चालेल. 30 डिवायडेड बाय 180 इंटू पाय2. पाय2 काय आहे तुमचा, पाय2 आहे तुमचा, इथं दिला बघा पाय2 तुम्हाला 1.5 डिवायडेड बाय पाय1. पाय1ची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे 4.91. मग परत नेहमीप्रमाणे सर्व कॅल्क्युलेशन्स करा. सर्व कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला त्याचं आन्सर मिळालं पाहिजे. ते आन्सर येईल तुमचं 0.0509. 0.0509 मोल्स पर DM³ लक्षात आलं. 0.0509 मोल्स पर DM³. बघा, आपण जे आन्सर कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, वेदर दॅट वन इज करेक्ट ऑर नॉट, थोडंसं आपण दिलेल्या व्हॅल्यूजवरून कन्क्लुजन काढू शकतो. पाय1 किती दिला रे, 4.91. पाय2 काय दिला आहे, 1.5. पाय1 आणि C म्हणजे पाय आणि कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. इथं जर तुम्ही विचार केला बघा, RT कॉन्स्टंट आहे तर पाय आणि C एकमेकांना काय आलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग या ठिकाणी पाय जास्त आहे म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त असणार आहे. बरोबर आहे, 1/6. तसं या ठिकाणी जर तुम्ही पाय2चा आता विचार केला तर पाय2ची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणून कॉन्सन्ट्रेशन परत त्या ठिकाणी कमी होणार. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने सहज आपण आपलं आन्सर करेक्ट आहे किंवा नाही ते पण या ठिकाणी आपण सहज चेक करू शकतो. तर झालं तुमचं तिसरं न्यूमरिकल, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमरिकल तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. एक तर तुमची बोर्ड एक्झाम असेल किंवा तुमची एंट्रन्स एक्झाम असेल. एंट्रन्स एक्झाम म्हणजे अशाच पद्धतीचे न्यूमरिकल जर तुम्हाला ह्या टॉपिकवर विचारले गेले तर ह्याच टाईपचे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग फोर्थ न्यूमरिकल आपण बघतोय अगेन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलं आहे, ॲट 298 केल्विन. हे तुम्हाला काय काय दिलं फटक्यात बघू आपण. तुम्हाला टेम्परेचर दिलं बघा 298 केल्विन. ॲट 298 केल्विन 1000 cm³ म्हणजे व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे 1000 cm³चा अर्थ काय झाला सांगा बरं जरा. cm³ म्हणजेच ml आणि 1000 ml जर असेल मित्रांनो तर यालाच तुम्ही काय लिहिणार रे, इट इज नथिंग बट युअर 1 लिटर. म्हणजे व्हॉल्यूम तुम्हाला देऊन टाकले 1 लिटर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 4.34 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट. म्हणजे W2 तुम्हाला दिलेला आहे 4.34 ग्रॅम्स. पुढे काय म्हटलं आहे, शोज द ऑस्मॉटिक प्रेशर. त्यावेळेस त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पाय तुम्हाला दिलेला आहे 2.55 ATM. पाय पण देऊन टाकलेला आहे. W2 तुम्हाला दिलेला आहे
आणि विचारलं काय, व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. तर सोल्यूटचं मोलर मास कशाने दाखवतो आपण, M2ने आपण दाखवतो. R ऑलरेडी दिलेला आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा M2 कॅल्क्युलेट करण्यासाठीचं इक्वेशन तुमच्या समोर आहे. M2 इक्वल टू W2RT डिवायडेड बाय पाय V. Therefore M2 इक्वल टू W2ची व्हॅल्यू तुमच्या समोर आहे 4.34 इंटू R 0.0821. टीची व्हॅल्यू तुम्हाला देऊन टाकली आहे 298 डिवायडेड बाय पाय पण दिला बघा मित्रांनो. पाय दिला आहे तुम्हाला 2.55 आणि व्ही दिला तुम्हाला 1 लिटर. परत नेहमीप्रमाणे या सर्वांचे लॉग बघा, त्या लॉगची ॲडिशन करा. ॲडिशन जे आलं असेल त्याच्यातून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करा. हे नाही घेतलं तरी पण चालेल. सबस्ट्रॅक्शन नंतर जे आन्सर येईल त्याचा अँटीलॉग बघा आणि अँटीलॉग बघितल्यानंतर तुम्हाला इथं जे मिळणार दॅट इज दी करेक्ट आन्सर फॉर दी मोलर मास ऑफ द सोल्यूट. आणि ते जर तुम्ही केलं व्यवस्थित मित्रांनो तर तुमचं फायनल मोलर मास ऑफ द सोल्यूट आला पाहिजे 41.64. 41.64 युनिट काय देणार आहे याला रे, मोलर मास आहे म्हणून ग्रॅम्स पर मोल. ग्रॅम्स पर मोल लिहायचं विसरायचं नाही आहे, कारण की मोलर मास असेल तर ते एका मोलसाठीच असणार म्हणून ग्रॅम्स पर मोलमध्येच त्याचं युनिट तुमचं आलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने जेवढेही न्यूमरिकल्स आपण घेतले आहे प्रत्येक ह्याच्यात आपण वेगळा फॅक्टर कॅल्क्युलेट केला आहे. जसं पहिल्याच्यात तुम्ही पाय कॅल्क्युलेट केला, ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट केला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं. नंतर जे आपण कॉन्सन्ट्रेशन कंपेअर केलं आपण दोघांचं, बरोबर आहे ना. आणि पहिल्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती असल्यावर दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं. 2 वेगळे सोल्युशन घेतले आपण ग्लुकोजचे. आणि ह्या चौथ्या ह्याच्यामध्ये आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं मित्रांनो. अजून काही वेगळे फॅक्टर कदाचित तुम्हाला नंबर ऑफ मोल्स पण या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतं. जसं या ठिकाणी म्हटलं आपण हॅन तो पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागू शकतो. व्हॉल्यूमसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाऊ शकतं. तर वेगळे फॅक्टर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. पण कुठलाही फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं असेल तर वन ऑफ दिस इक्वेशन कुठलं तरी एक इक्वेशन आपण यूज करणार आणि तो फॅक्टर या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. लक्षात आलं. तर मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो आहे, चॅनल सबस्क्राईब करा. कारण की ह्या चॅनलला तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज दिसतील. सर्व केमिस्ट्रीशी रिलेटेड व्हिडिओज जे आहेत 100+ व्हिडिओज. तुमचं ओव्हरऑल सिलेबस त्या ठिकाणी 12चं असेल, 11चं असेल. आता तुम्ही 12चे म्हणून पर्टिक्युलरली 12च्या बाबतीत सांगतो आहे. 12चं सर्व सिलेबस आपण त्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुसरी हेल्प न घेता तुम्ही जर सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघितले, प्रत्येक व्हिडिओच्या सिक्वेन्सनुसार चॅप्टरनुसार व्यवस्थित बघून घेतले तर मला वाटत नाही की तुम्हाला काही अडचण येऊ शकते. तर या पद्धतीने व्यवस्थित बघा. काही अडचण असेल तर पर्सनली तुम्हाला मला विचारू शकतात. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर हे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, आपलं चॅनल लाईव्हसाठी व्हॅलिड झालं आहे. ऑलरेडी तुमचे लाईव्ह लेक्चर्स पण मी काही घेतलेले आहेत आणि इन फ्युचर वेगळे फीचर्स आपल्याला यूट्यूबकडनं दिले जातील. कारण की आपल्या चॅनलची ग्रोथ जी आहे ती ॲज कम्पेअर टू अदर्स कमी टायमिंगमध्ये चांगल्या पद्धतीने आपण ग्रो केलेला आहे आणि दॅट वन इज ॲप्रिसिएटेड बाय दी यूट्यूब. आणि हे का शक्य झालं आहे तर तुम्ही जो रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही जे व्हिडिओज व्यवस्थित बघतात, तुम्ही जे चॅनल सबस्क्राईब केलं आहे, तुमचे जे लाईक्स कमेंट्स आहेत त्याच्यामुळे आपलं चॅनल त्या ठिकाणी व्हॅलिड होतं आहे. मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा आणि त्याच्यावर कमेंट मात्र द्यायला विसरू नका. सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी मात्र ते लवकर सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबणार. अगेन प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू.